हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण कृष्ण मकर गोडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी हे गंडी गसुभवनी विराजी राजित गंडी गसुभवनी विराजी कंटे कसुभमाने विराजित विराजित कंटे कसुभमाने विराजित तुळसी हार गळा दासे पितांबर 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 पितांबर आवडे रंगर जान आवडे निरंतर हे जान आवडे निरंतर हे जान आवडे निरंतर हे जान तुका म्हणे Come on.
श्रीमुख आवडीने पाहिणा श्रीमुख आवडीने पाहिणा श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर श्रीमुख आवडीने पाहिणा श्रीमुख आवडीने पाहिणा श्रीमुख आवडीने पाहिणा श्रीमुख आवडीने तुळशी हार कासे पीतांबर तुळशी हार आवडे निरंतर हे जे दान आवडे निरंतर हे जी दान आवडे निरंतर हे जी दान आवडे निरंतर हे जी दान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई विठोबार 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 कुमार विठोबार कुमाई बार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठाली आवडी म्हणून विठाली आवडी हो म्हणून विठाली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हो म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा हा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव माझ्या वडिलांची मिरासी गा देवा 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा उपवास पारणे राखिला दारवंटा उपवास पारणे राखिला
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या 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 वडिलांची मिरासी गा देवा, तुझी जनसेवा पांडुरंगा, तुझी जनसेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, उपवास पारणे राखिला दारवंटा, तुझी सेवा पांडुरंगा, तुझी जनसेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, उपवास पारणे राखिला दारवंटा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, हे माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, उपवास पारणे राखिला दारवंटा, तुझी सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास कारणे राखिला दारवंटा, उपवास कारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला, केला भोगवटा,
सारे मारे सारे सानी पनी सारे मा पा मारे मारे नी सा सानी प मपनी पनी नी सा पनी नी 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 सा 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 रे 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 नी सा सा पनी नी 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 सा 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 रे 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 नी सा सा पनी नी 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 सा 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 रे 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 नी सा 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 पनी नी 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 सा 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 रे 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 नी सा 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 नी नी पप मम नी नी पप मम नी नी पप मम रे म पनी सा नी पनी सा 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 नी नी पप मम रे रे मम रे रे सा रे म पनी सा नी पनी सा 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 नी नी पप मम रे रे मम रे रे सा रे म पनी सा नी पनी सा रे म पनी सा नी पनी सा रे म पनी सा नी पनी सा 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 केला भुवटा केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा केला भोगवटा केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला केला भोगवटा
जन्मांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा मालागी वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा मालागी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवरा पंढरीचा देवराया पंढरीच्या देवरा पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हरि कीर्तन में हरि कीर्तन में ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नी बोलतो वचनी अति भाविका
एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील 7व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली हे मी माझे परम भाग्य समजते। तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण सौभाग्यवती वनिताताई प्रकाश पाटील व प्रकाश पांडुरंग पाटील यांच्या गुरुकृपेने तसेच माझ्या आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने मी या ठिकाणी कीर्तना करता उभी आहे। विठ्ठल माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा तीन चरणांचा मागणीपर प्रकरणातील तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा असणारा गोड असा अभंगाच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला विठ्ठल माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाकडे मागणं मागतात। संत महात्मे देवाकडे मागणं मागतात। आपल्यालाही देवाकडे मागणं मागायचा अधिकार आहे, परंतु आपल्याला देवाकडे काय मागावं कसं मागावं हेच कळत नाही। आपण रात्रंदिवस त्या देवाला नवस करत असतो, मागणीची मोठी यादी तयार करून देवासमोर ठेवतो, परंतु देव त्यातली एक सुद्धा मागणी मान्य करत नाही। पण तरी सुद्धा आपण मूर्खासारखे देवा मला हे दे देवा मला ते दे मागत असतो। विठ्ठल संत महात्मे म्हणतात की देव आपली मागणी मान्य करत नाही, परंतु देव संतांना द्यायला तयार असतो। घ्या हा माझा आशीर्वाद भक्ती भावे भाग्याचा। देव आपल्याला देत नाही, देव संतांना द्यायला तयार असतो, कारण आपली मागणी जी असते ती आपल्या कुटुंबाकरिता संसाराकरिता असते, त्यामुळे देव आपल्याला देत नाही। आता इथे बसणाऱ्यांपैकी एखाद्याला समजा देव प्रसन्न झाला, होणार नाही पण समजा झाला, आणि देवाने विचारलं की भक्ता मी तुला प्रसन्न झालोय, तुला काय पाहिजे ते मागून घे, मग आपण म्हणणार आहे का देवा माझा सगळा गाव सुखाचा राव, असं म्हणणार आहे का? अजिबात नाही। आपण त्या देवाला म्हणतो देवा तू मला प्रसन्न झालास ना, मग मला एकच दे की देवा तुला जेवढे बंगले जेवढ्या गाड्या जेवढा पैसा जेवढं काही तुला देता येईल तेवढं फक्त मला एकट्यालाच दे। वाढवे संतान गृही भावे धन, वाढवे संतान गृही भावे धन दान, गृही भावे धन दान, गृही भावे धन दान, वाढवे संतान गृही भावे धन दान, गृही भावे धन दान, गृही भावे धन दान। आपली जी मागणी आहे ती आपल्या संसाराकरिता, परंतु संत महात्मे हे जगाच्या कल्याणाकरिता मागत असतात। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, 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 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार,
संतांच्या विभूती विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे म्हणजे संत महात्म्यांची जी मागणी आहे ती जगाच्या कल्याणाकरिता आहे. हा संत आणि माणसामधला फरक आहे. आपल्याला देवाकडे काय मागावं कसं मागावं हेच कळत नाही. आपण मंदिरामध्ये गेलो की देवाला पहिले हात जोडून एकच मागणं मागतो की देवा मला दुःखी ठेव. काही चुकलं का? आपण मंदिरामध्ये गेलो की देवाला हात जोडून पहिले एकच वाक्य म्हणतो की देवा मला सुखी ठेव. पण देवा मला दुःख दे असं कोणी म्हणतं का? अजूनपर्यंत कोणी मागितलंय का? नाही. म्हणजे नाथ महाराज गोड वर्णन करतात. मज लागे दुःख व्हावे ऐसा कोणी भविना जीवे न वांचिता ही दुःख पावे येणे न स्वभावे स्वतंत्रता. म्हणजे देवा मला दुःख दे असं कोणीही मागत नाही. प्रत्येकाची मागणी देवाकडे फक्त एकच आहे की देवा माझं चांगलं कर आणि माझ्या शेजारच्याचं बरं. प्रत्येक माणसाची देवाकडे एकच मागणी आहे की देवा माझं चांगले कर आणि माझ्या शेजारच्याचं वाटोळं कर. परंतु संत महात्मे म्हणतात की आपण मंदिरामध्ये जरी गेलो आपण इथं जरी कीर्तनाला आलोय तरी आपलं काही माणसाचं लक्ष असतं ते आपल्या चपलेमध्ये. प्रत्येक माणूस म्हणतो की देवा आता मी दर्शनाला आलोय मग आता माझं लक्ष तुझ्याकडे आहे परंतु दर्शन होईपर्यंत तुझं लक्ष जरा माझ्या चपलेकडे ठेव म्हणजे झालं. म्हणजे आपण मंदिरामध्ये जरी गेलो तरी आपल्यामध्ये संसार प्रपंच अशाच गोष्टी भरलेल्या असतात. परंतु संत महात्मे देवाकडेही जर मागतात ना तरी त्यांच्या मागण्यामध्ये जगाच्या कल्याणाचाच विचार असतो. संत महात्मे म्हणतात की आम्ही त्या देवाचं रात्रंदिवस नामचिंतन करतो. हा आमचा स्वभाव आहे. प्रत्येक माणसाचा जन्माला आल्यानंतर एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही बदलण्याचा प्रयत्न करा कितीही बदलण्याचा प्रयत्न कर परंतु माणसाचा मूळ स्वभाव कधीही बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेत सांगायचं झालं तर कुत्र्याची शेपटी वाकडी ती काथा जळतो पण वळ जळत नाही. म्हणजे माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी बदलत नाही. याबद्दल तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक बाई रस्त्याने सुया पोथी विकणारी बाई चालली होती. सुया गे बिब गे दामन गे पोत गे मी नाही बरं तिसरी वाली. ती बाई रस्त्याने चालली होती. तेवढ्यात तिथल्या राजाने आवाज ऐकला की अरे आवाज तर फार गोड येतोय रस्त्याने नेमकं चाललंय तरी कोण. म्हणून त्याने खिडकीतून असं डोकावून पाहिलं तर त्याला असं दिसलं की रस्त्याने जी चालली आहे ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. त्या राजाने विचार केला की अरे हिला हिच्या परिस्थितीमुळे गावोगावी फिरावं लागतंय परंतु हिच्यासारखी सुंदर मुलगी पुन्हा या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. राजाने विचार केला की लग्न करेन तर हिच्याशीच. कुणाशी? त्या सुईवालिनीशी ठरवलं राजाने. राजा तिथून निघाला आणि रस्त्यामध्ये आडवा झाला. काय ग लग्न करतेस का? ती म्हटली राजा अरे लाज वाटत नाही माझ्याशी लग्न करायचं मग मला का विचारतो? जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तसाच तिथून निघाला आणि बापाकडे गेला. सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे. तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बापाने सांगितलं की मुलगी माझी आहे संसार माझ्या मुलीला करायचा आहे म्हणून थोडस दोन शब्द तिला विचारतो. राजाने सांगितलं की काय हो मगाशी मुलीला विचारलं तर मुलगी सांगते बापाला विचारा. आता बापाला विचारतो तर बाप सांगतोय मुलीला विचारतो. तुम्हाला मी काय फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे. द्यायचं असेल तर हो बोला नाहीतर सरळ नाही बोला. सरळ नाही बोला. बापाने विचार केला की रे आपली मुलगी दररोज गावोगावी फिरते परंतु आपण कुठे राजाच्या दारात गेलतो? राजा स्वतःहून आपल्या दारात आलाय. बापाने ठरवलं. बापाने सांगितलं माझी मुलगी मी तुम्हाला देतो. म्हटल्यावर मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने राजवाड्यामध्ये दोघांच्या लग्नाचा सोहळा पार पडला. आता 5-6 दिवसापूर्वी सुया पोथी विकणारी आता कोण झाली? राजाची राणी. राजाची राणी राज दरबारामध्ये गेली. आता राजाची राणी म्हटले तिथे कसली कमी आहे? 20-25 तास तिची सेवा करण्याकरता कुठेही जायचं नाही. अजिबात हालचाल करायची नाही. काय खायचं ते जागेवर. आता हिला दिवसभरातून 17 गावं फिरायची सवय.
हिला एका जागी बसून गोड लागेना. दिवसभरातून 2-3 वेळेस जेवणाचं ताट समोर यायचं. ताट समोर आलं की एखाद्या कोपऱ्याला ढकलून द्यायची आणि 7-8 दिवसाने शिळे तुकडे झाले की कडाकड फोडून खायचे. कारण ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे 5-6 दिवसामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई समोर आली. सांगितलं, वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. नाव घ्यायला सुरुवात केली. घेऊ का नाव? महिला मंडळ, बरं मी नाव घेते, तुम्ही लक्षात ठेवा, एखाद्या लग्नात तुम्हाला कामी येईल. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमाव साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमाव साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते बाकरवाडी. म्हणजे राजाची राणी झाली पण तिचा स्वभाव गेला का? तर नाही. नाथ महाराज गोड वर्णन करतात. आधी होती दासी हो, आधी होती दासी पटराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पटराणी केली तिसी, आधी होती दासी पटराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहिना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघा दैवयोगे झाला पाग्या, आधी होता वाघा दैवयोगे झाला पाग्या, त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहिना मूळ स्वभाव जाईना, त्या येळकोट राहिना मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, जाईना, जाईना. म्हणजे माणूस थोडक्यात काय तर माणूस मरतो परंतु त्याचा स्वभाव कधी बदलत नाही. तसं संत महात्मे म्हणतात की आम्ही त्या देवाचं नामचिंतन करतो, हा आमचा स्वभाव आहे. तुकोबारायांनी त्या भगवंताकडे मागितलं, तसंच नामदेव महाराजांनीही त्या देवाकडे मागितलं. नामदेव महाराजांनी शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली होती. शतकोटी अभंग लिहून पूर्ण झाले, देवासमोर ठेवले. देवाने सांगितलं, नामदेवा तुमची शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण झाली. आता या अभंगाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय मागायचे ते मागून घ्या. नामदेव महाराज म्हटले, देवा त्या अभंगाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला जर काही द्यायचंच असेल तर एकच द्या. काय मागितलं? अकल्प आयुष्य व्हावे दया मुळा, अकल्प आयुष्य व्हावे दया मुळा, अकल्प आयुष्य भावे दया कुळा, अकल्प आयुष्य भावे दया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे दया मुळा, अकल्प आयुष्य व्हावे दया मुळा, अकल्प आयुष्य भावे दया कुळा, अकल्प आयुष्य भावे दया कुळा. माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो गमने काळी, कल्पनेची बाधा न हो गमने काळी. माझी आस कळा हरीचा दासा, माझी आस कळा हरीचा दासा, कल्पनेची बाधा न हो गमने काळी, कल्पनेची बाधा न हो गमने काळी. शतकोटी अभंगाच्या मोबदल्यामध्ये आपल्या कुटुंबाकरिता मागितलं नाही, आपल्या संसाराकरिता मागितलं नाही. काय मागितलं? अकल्प आयुष्य व्हावे दया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासानं मोठं असं आयुष्य त्या ठिकाणी मागून घेतलं आणि ही संत मंडळी सुखी असो. शतकोटी अभंगाच्या मोबदल्यामध्ये वारकऱ्यांचं सुख, संतांचं सुख
वारकऱ्यांकरता मोठा असं आयुष्यात या ठिकाणी मागून घेतलं. महाराज म्हणतात की संत महात्मे जे मागतात ते जगाच्या कल्याणाकरता मागतात, परंतु या अभंगामध्ये थोडासा विरोधाभास आहे. जर संत महात्मे जगाच्या कल्याणाकरता मागत असतात, मग या अभंगामध्ये आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःसाठी मागितलं, हट्टाने मागितलं, हक्काने मागितलं आणि काय मागितलं अभंगाच्या प्रथम चरणात. माझ्या वडिलांची ओ निराशी का देवा, माझ्या वडिलांचे ओ निराशी का देवा, माझ्या वडिलांचे ओ निराशी का देवा, माझ्या वडिलांचे 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 निराशी का देवा, तुझी तुकोबारायांनी काय मागितलं तर माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा, ज्याप्रमाणे माझ्या आई वडिलांनी तुझी सेवा केली ना, त्याचप्रमाणे मला देखील तुझ्या चरणांची सेवा करायची आहे. आपल्या वडिलांचा वारसा यामध्येच खरा धर्म ठरतो. धर्म कशाला म्हणतात तर येथ वडील जे जे करती, तया धर्म नाम ठेविती, एरती अनुष्ठिती सामान्य सकळ. देवा, ज्याप्रमाणे माझ्या आई वडिलांनी तुझ्या चरणांची सेवा केली ना, त्याचप्रमाणे मला देखील तुझ्या चरणांची सेवा करायची आहे. आमच्या संत महात्म्याने त्या देवाच्या नावाचा झेंडा कुठे लावला तर स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, 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 चार वेदांचा वरा फुलवरा बांधला हो, चार वेदांचा वर फुलवरा बांधला हो, शास्त्र पुराणे अनुवाद तिचा गोंधळ मांडला हो, शास्त्र पुराणे अनुवाद तिचा गोंधळ घातला हो, जीव शिव सबळ घेऊन आनंदे नाचते हो, शिव शिव संबळ घेऊन आनंद नाचते हो, देव शिव संबळ घेऊन आनंद नाचते हो, जीव शिव संबळ घेऊन आनंद नाचते हो. उदो बोला 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 कृष्णबाई माऊलीचा बोल, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो,
संत महात्म्याने त्या देवाच्या नावाचा झेंडा स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये लावला. विठ्ठल विठ्ठल माझ्या भगवंताचं पहिलं कार्य आहे ते म्हणजे भक्ता राखे पायापासी दुर्जनाचे संवारी. आपल्या भक्ताचं रक्षण करणं आणि दुर्जनाचा संहार करणं हे भगवंताचं पहिलं कार्य आहे. तुकोबाराय म्हणतात की देवा तुकोबाराय म्हणतात की बाबांनो त्या देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा काय करा तर आपुला तू एक देवा करुणी घ्यावा. 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 आपुला तो एक देवा करुणी घ्यावा. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा. तिने विना देवा सुखनो हे. तिने विना देवा सुखनो हे. एरती माई गे दुःखाचे जरीचे. एरती माई गे दुःखाचे. तेरा विना देवा सुखनो हे. तेरा विना देवा सुखनो हे. एरती माई गे दुःखाची जनते. एरती माई गे दुःखाची जनते. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. एक देव आपला असा करा त्यात एक देव आपला असा केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एक देव आपला असा केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला संसारामध्ये कुठलाही सुख प्राप्त होणार नाही. प्रत्येकाला असं वाटतं की मी फार दुःखी आणि माझा शेजारचा फार सुखी. शेजारच्याने मोठी गाडी घेतली मोठा बंगला बांधला की आपल्याला असं वाटतं की फार पैसा आला की आपल्याला असं वाटतं की मी फार दुःखी आणि माझा शेजारचा फार सुखी. पण ऐका माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढा माणसाला दुःख जास्त. रामदास स्वामी म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण फार दुःखी आणि माझ्या शेजारचा फार सुखी. पण ऐका एका गावामध्ये दोन शेजारी घरं होती आणि त्या घराची कंडिशन अशी की एका बाईचा नवरा घरामध्ये आला की त्यांची दोघांची नुसती भांडणं व्हायची. त्यांच्यामध्ये शिवाय बोलणंच होत नव्हतं. आणि दुसरा नवरा घरामध्ये आला त्यांच्या घरामधून फक्त हसण्याचा आवाज यायचा. ही बाई म्हणायची की कुठून माझ्या नशिबाला आला सारखा भांडतो सारखा शिव्या देतो. पण तिने ठरवलं की आता महाराष्ट्र शासनाने आपल्याला जवळजवळ 50% आरक्षण दिले. आता इथून पुढे नवऱ्याला घाबरायचं बाई किती जोरात नाही म्हटलं बघा. उद्यापासून तुमचं काही खरं नाही. तिने ठरवलं की उद्यापासून नवऱ्याला घाबरायचं नाही. संध्याकाळी तिचा नवरा घरामध्ये आला त्याने सवयीप्रमाणे भांडायला सुरुवात केली. ती म्हटली का हो घरात आले की सारखे भांडता सारखे शिव्या देता. बरं तुम्हाला भांडण्याशिवाय काही येतच नाही का? जरा शेजारच्या घरामध्ये जा आणि तुमच्या मित्राचा हसण्याचा आदर्श घेऊन घ्या.
तो म्हटला, अरे आपण दोघं नवरा बायको सारखे बांधतो, पण आपण दोघं नवरा बायको सारखे बांधतो, परंतु ते दोघं सारखे असतात, बरं हसण्यासाठी करता तरी काय? जरा जावं आणि विचारावं. म्हणून हा शेजारच्या घरामध्ये गेला आणि म्हटला, मित्रा, आम्ही दोघं नवरा बायको सारखे बांधतो आणि तुम्ही दोघं सारखे असतात, बरं हसण्यासाठी करता तरी काय? जरा आम्हालाही सांगा. त्याने सांगितलं, बाबा आता आहे ते बरे. म्हटलं, कसं आहे ना, माझी आणि माझ्या बायकोची भांडण झाली का ती माझ्या पाठीमागे लाटणं घेऊन लागते, चपात्या लाटायचं, आणि ती माझ्या पाठीमागे लाटणं घेऊन लागली की मी जोरात पळतो, मी पळालो की लाटणं फेकून मारते, लागलं तर ती हसते आणि हुकलं तर म्हटलं मी हसतो. म्हटलं, बरे तुमची लाटण्यांची मारामारी, कमीत कमी आमच्या शिव्या तरी, म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यापेक्षा माझा शेजारचा फार सुखी, पण खरं सुख कशात आहे? तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जेव्हा सुख नोहे. तुकोबारे म्हणतात, जन्माला आले ना माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. जन्माला आले मग भगवंताकडे काहीतरी चांगलं मागायला शिका. बरं मागावं तरी कसं? तर ऐका, तुकोबारांच्या आई वडिलांसारखं. तुकोबारांच्या आई वडिलांनी मागितलं तरी काय? तर ऐका, तुकोबारांचे वडील बोल्लोबा प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जायचे, परंतु कणकाई माता एकदा म्हणतात की महाराज, दर एकादशीला तुम्ही पंढरपूरला जातात, मला एकदा तरी पंढरपूरला न्या. बोल्लोबांनी सांगितलं, बघ आमच्या घराण्याची रीत अशी आहे की काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. देवाकडे काहीही मागायचं नाही अशी आमची घराण्याची रीत आहे. आणि त्यातल्या त्यात महिलांचा स्वभावच असा की कुठल्याही मंदिरात जा, मागणं मागितल्याशिवाय मागं यायचं नाही. आणि मी जर तुला पंढरपूरला घेऊन गेलो तर तू त्या पांडुरंगाकडे काहीतरी मागशील म्हणून मी तुला नेत नाही. परंतु कनकाई माता म्हटल्या, महाराज तेवढा विश्वास नाही का? तुम्ही सांगताय ना काही मागायचं नाही, नाही मागणार, परंतु एकदा तरी पंढरपूरला न्या. तिच्या हट्टानुसार बोल्लोबा आणि कनकाई माता दोघे जण पंढरपूरला गेले. पहिलं दर्शन बोल्लोबानी घेतलं, नंतर कनकाई माता गेल्या. नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे फक्त देवाच्या चरणांचं दर्शन घेतलं आणि निघाल्या. तेवढ्यात देव म्हटले, माते अगं तुझा चेहरा एवढा उदास का दिसतो? कनकाई माता पटकन मागे फिरल्या आणि म्हटल्या, देवा माझा चेहरा एवढा उदास का दिसतो? उलट मला विचारतो, अरे किती वर्ष झाली लग्नाला, अजून मूलबाळ होत नाही, एखादा तरी मुलगा होऊ दे. देव म्हटले, माते एवढी नाराज का होतेस? जा तुला मुलगा होईल. आणि आता मुलगा होईल म्हटल्या बरोबर अशी हसत हसतच बाहेर आली. नवऱ्यानं पाहिलं, नवऱ्यानं विचारलं, का ग घरीच सांगितलं होतं की काही मागायचं नाही आणि इथं आल्यावर मागितलंस? कनकाई माता म्हणतात की महाराज मी देवाकडे अजिबात काही मागितलं नाही, मी दर्शन घेतलं, मी निघाले. तेवढ्यात देव म्हटले की माते तुझा चेहरा एवढा उदास का दिसतो? मग मी काय मुकी नाही, मी देवाला उत्तर सांगितलं की देवा माझी कूस पवित्र नाही. मग देवाने काय सांगितलं? देवाने सांगितलं, जा माते तुला मुलगा होईल. मग आता मागून मागितलेस ना, मग जा पुन्हा त्या देवाकडे आणि त्या देवाला सांग की देवा तुला जर आम्हाला मुलगा द्यायचा असेल तर असा मुलगा दे, असा मुलगा दे. ऐसा पुत्र कोणता त्याचा ते लोकी झेंडा, त्याचा ते लोकी झेंडा, त्याचा ते लोकी झेंडा. ऐसा पुत्र ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र देई आईचा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. ऐसा पुत्र देगा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ऐसा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही. ऐसा पुत्र देगा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. देवा तुला जर आम्हाला मुलगा द्यायचा असेल तर असा मुलगा दे, असा मुलगा दे की त्या मुलाचं नाव स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये असलं पाहिजे.
म्हणून बोल्हम आणि कणकाई मातेच्या पोटी संत जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले. म्हणून आई बापाची भगवंताकडे मागणी फार महत्वाची आहे. आपण त्या देवाला फक्त सांगतो की देवा लग्नाला किती वर्ष झाली अजून मूलबाळ होत नाही, एखादा तरी मुलगा होऊ दे, काहीतरी होऊ दे, पण होऊ दे. पण आपण त्या ठिकाणी देवाला सांगत नाही की देवा मुलगा चांगला होऊ दे की वाईट होऊ दे. आपली मुलं जन्माला येतात पण कशी, ऐसा पुत्र देगा गुंडा त्याला बी अरबार मध्ये ढुंडा, अशी आपली मुलं. म्हणून महाराज सांगतात की पूर्वीचा काळ फार चांगला होता, पूर्वीच्या काळची माणसं देखील चांगली होती. म्हणून पूर्वीचा काळ एक असा होता की त्या काळामध्ये वासुदेव आपल्या गावात यायचा आणि त्याच्या नामचिंतनाने आपलं फक्त गावच नाही तर सगळं आभाळ तुटून जायचं. उजळून आला आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवित आली वासुदेवाची सारी, गाव जागवित आली वासुदेवाची सारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. सूर्यासंगा ईर्ष्या धरतो सुधार गांधार, उजेड गेला देतो म्हणून बेजार गा बेजार, पापाच्या मोर पुण्याई असावी सारी अन गाव जागवित आली वासुदेवाची सारी, गाव जागवित आली वासुदेवाची सारी. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. कोंबडा बोलतो ग, कोंबडा बोलतो ग, उगवतीच्या डोईवरी तुरा सूर्याचा डोलतो ग, नारायणाचा रूप घेऊन धरतीला धरतीला, ही चित्त गल्लणा पायी असावी सारी अन गाव जागवित आली वासुदेवाची सारी, गाव जागवित आली वासुदेवाची सारी. पाय उचला ग दयानो जाऊ पाण्याला पायानो, पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला पायानो, उचला ग दयानो जाऊ पाण्याला पायानो, पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला पायानो. कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी, कृष्ण वाजवी पावा ग बाबरल्या नारी, कृष्ण वाजवी पावा ग बाबरल्या नारी, कृष्ण वाजवी पावा ग बाबरल्या नारी. तुमच्या आधी पाखरा उडती घरट्यात गा घरट्यात, उजेड गेला देतो म्हणून बेजार गा बेजार, कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी अन गाव जागवित आली वासुदेवाची सारी, गाव जागवित आली वासुदेवाची सारी. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान पावलं, दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान पावलं. म्हणून महाराज सांगतात की पूर्वीचा काळ फार चांगला होता, पूर्वीच्या काळची माणसं देखील चांगली होती. म्हणून तो वासुदेव आपल्या दारात आला. परंतु आताच्या काळामध्ये वासुदेव फक्त पुस्तकात दाखवतात की बाळा याला म्हणतात वासुदेव, परंतु त्या काळामध्ये वासुदेव आपल्या दारात आला. तुकोबाराय म्हणतात की माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या पूर्वजांनी जसं तुझं नामचिंतन केलं तसंच मला देखील तुझं नामचिंतन करायचं आहे. माझ्या पूर्वजांनी तुझ्या नावाचं नामचिंतन केलं, पण तुझ्या नावाचा उपवास देखील केला, नव्हे तुझा उपवास देखील केला. हेच तुकोबाराय अभंगाचे उपवास पारणे राखीला दारवंटा,
परने राखीला दारवंटा उपवास परने राखीला दारवंटा केला भोगवाटा आम्हाला केला भोगवाटा आम्हाला उपवास परने राखीला दारवंटा उपवास परने राखीला दारवंटा उपवास परने राखीला दारवंटा केला भोगवटा मलागी हा केला भोगवटा मलागी उपवास परने राखीला दारवंटा गेला भोगवटा मलागी हा गेला भोगवटा मलागी तुकोबारे म्हणतात की माझ्या पूर्वजांनी तुझ्या नावाचा उपवास केला. उपवास या शब्दाचा अर्थ काय? आपल्या भाषेमध्ये उपवास म्हणजे एकादशीच्या दिवशी भगर खाणे, आमटी खाणे, खिचडी खाणे याला म्हणतात आपला उपवास. आपला उपवास म्हणजे एकादशी करा आणि दिवसभर याला म्हणतात आपले उपवास. परंतु संत महात्मे उपवास पारणे राखीला दारवंटा. उपवास या शब्दाचा अर्थ काय तर उप म्हणजे परमात्मा आणि वास म्हणजे सानिध्य. ज्या देवाचा आपण उपवास करू ना त्या देवाच्या जवळ बसून रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करणं याला म्हणतात उपवास. राखीला दारवंटा. तुझ्या नावाचं नामचिंतन केलंच केलं पण तुझ्या दाराचं रक्षण सुद्धा केलं. केला भोगवटा म्हालागी. तुकोबाराय म्हणतात की जसं त्यांनी केलं तसं तुम्ही आम्हीही करा. याच्यामध्ये आपला उद्धार आहे. आपला जन्म भयंकर अशा कलियुगामध्ये झालेला आहे. कली पापाची समूर्ती नाम घेऊन हाती. भयंकर अशा कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे. आणि या कलियुगामध्ये आपली भाषा अशी आहे की आपण एका अर्थाने बोलतो आणि लोक त्याचा दुसराच अर्थ घेऊन पळतात. एका गावामध्ये एका माणसाला अर्जंट फोन करायचा होता म्हणून तो एका दुकानदाराजवळ गेला आणि सांगितलं, दादा पटकन तुमचा मोबाईल द्या, मला घरी अर्जंट फोन करायचा आहे. त्या दुकान मालकाने सांगितलं की हा माझा प्रायव्हेट फोन आहे, तू समोर STD आहे तिथे तिथं जाऊन तू फोन कर. हा समोर STD मध्ये गेला, डोक्यात काहीतरी आलं, तो परत फिरून मागे आला आणि त्याने दुकानदाराच्या 2 ताडकन थोबाडी दिली. दुकानदार म्हणतो, काय रे तुझा आणि माझा काही संबंध नाही आणि तुझा आणि माझा संबंध नाही, 2 थोबाडीत मारण्याचे कारण काय? तो म्हटला, माझं काही चुकलं का? दुकान मालक म्हणतो, अरे विनाकारण माझ्या तू 2 थोबाडीत मारल्या आणि वरून विचारतो की माझं काय चुकलं काय? तो म्हटला की दादा मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा मोबाईल द्या, परंतु तुम्ही सांगितलं की समोर STD आहे तिथे जा तिथं फोन कर. मग मी STD मध्ये गेलो, परंतु तिथं असं लिहिलं होतं प्रथम 2 लावा आणि मग फोन लावा, म्हणून मी तुमच्या 2 लावण्याकरता मी परत फिरून मागे आलो. म्हणजे लोक आपल्या बोलण्याचा काय अर्थ घेतील सांगू शकत नाही. विठ्ठल भगवान परमात्म्यावर मनापासून प्रेम करा, तो तुम्हाला आम्हाला द्यायला तयार आहे. थोर प्रेमाचा भूकेला, 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 थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भूकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, भूकेला, भूकेला.
मनापासून त्या भगवंतावर प्रेम करा, तो तुम्हाला आम्हाला द्यायला तयार आहे. एक दिवस असं झालं की आषाढीची वारी जवळ आली होती. सगळे वारकरी पंढरपूरला चालले होते, परंतु तुकोबरायांच्या अंगामध्ये ताप भरला होता. शरीर तापाने फणफणला होतं. तुकोबारे देहूच्या रस्त्यावर बसून वारकऱ्यांची वाट बघत बसले होते. तेवढ्यात मंबाजी बुवा आले आणि मंबाजी बुवा म्हटले, तुकाराम महाराज, अहो रस्त्यामध्ये कशा करता बसले, तुमच्या अंगामध्ये ताप भरलाय. तुकोबारायांनी सांगितलं, बाबांनो, मी रस्त्यामध्ये याच्या करता बसतोय की कै येती वारकरी वाट पाहतो तोवरी घालून या दंडवत पुसेन निरोपाची वात. रस्त्यामध्ये याच्या करिता बसलोय की माझे वारकरी कधी येतील, त्यांना मी दंडवत कधी घालेन आणि माझा निरोप त्यांना कधी सांगेन, याच्या करिता मी रस्त्यामध्ये बसलोय. रस्त्याने ज्या लोकांचा पंढरपुराशी काही एक संबंध नाही, अशा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला तुकोबाराय विनवायचे आणि काय सांगायचे, आलिया गेलिया हाती धाडी निरोप, 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 हे आलिया गेलिया हाती धाडी निरोप, आलिया गेलिया हाती धाडी निरोप. पंढरपुरी आहे माझा माया बाबा, पंढरपुरी आहे माझा माया बाबा, येया विठ्ठले माझे माऊली, येऊ विठ्ठले माझे माऊली. पंढरपुरी आहे माझा माया बाबा, पंढरपुरी आहे माझा माया बाबा, येऊ विठ्ठले माझे माऊली, येऊ विठ्ठले माझे माऊली. ज्या लोकांचा पंढरपुराशी काही एक संबंध नाही, अशा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तुकोबाराय विनवायचे आणि सांगायचे की बाबांनो, पंढरपूरला चालले ना, माझा निरोप त्या पांडुरंगाला सांगा. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी, आपण असावे जवळी. बाबांनो, पंढरपूरला चालले ना, मग माझा निरोप त्या पांडुरंगाला सांगा. माझी विनवणी त्या पांडुरंगाला सांगा. नुसती विनवणी सांगू नका, तर मला आठवा. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. त्या ठिकाणी देवाला मला भेटण्याकरता पाठवावं. सगळे वारकरी पंढरपूरला चालले होते, मुक्काम दर मुक्काम करत करत चालले होते. सगळे वारकरी पंढरपूरला चालले, परंतु तुकोबाराय मात्र देहूमध्ये होते. तुकोबाराय जरी देहूमध्ये होते, परंतु ते मनाने मात्र पंढरपूरच्या वाटेवर होते. तुकोबाराय म्हणतात की जरी वारकरी पंढरपूरला चालले ना, मी देहाने देहूमध्ये आहे, परंतु मनाने मात्र मी पंढरपूरच्या वाटेवर आहे. आणि माझी अवस्था कशी झाली तर, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जर पाण्यातून एखादा माणसा बाहेर काढला तर तो पाण्याशिवाय जगू शकतो का? नाही. तसं तुकोबाराय म्हणतात की आम्ही त्या विठ्ठलाशिवाय जगू शकत नाही. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, आम्ही त्या विठ्ठलाशिवाय जगू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, परमार्थातलं पटत नसेल तर व्यवहारातलं सांगतो. कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुराचे जाये, कन्या सासुराचे
मागे परतोनी पाहे. तुकोबारे म्हणतात की एखादी नवीन लग्न झालेली मुलगी जशी संध्याकाळच्या वेळेला सासरी जायला निघते तेव्हा तिचे पाय चालत असतात सासरी, परंतु तिची मान असते ती माहेराकडे, तशी माझी अवस्था झाली. मी देहाने जरी देहूमध्ये असलो परंतु मन मात्र माझं पंढरपूरच्या वाटेवर आहे. त्या ठिकाणी मुक्काम दर मुक्काम करत करत वारकरी पंढरपूरला गेले. चंद्रभागेचं स्नान केलं, दर्शन बारीला लागले आणि देवाला सांगितलं की देवा, सर्व संत पंढरपूरला आले परंतु आमचे तुकोबाराय काय पंढरपूरला येऊ शकले नाही. त्यांच्या अंगामध्ये ताप भरलाय, शरीर तापाने फणफणलंय, त्यामुळे संत तुकोबाराय काय पंढरपूरला येऊ शकले नाही. आणि असं वारकऱ्यांचं वाक्य ऐकल्याबरोबर देव थरथरा कापू लागले. देवाच्या अंगातून घाम वाहू लागला. देवाच्या अंगातून घाम वाहू लागला. विठ्ठल देवाच्या अंगातून घाम वाहू लागला. रुक्मिणी माता म्हणतात अहो एवढे घाबरलात का? अंगामध्ये ताप भरलाय, शरीर तापाने फणफणलंय. देव म्हटले रुक्मिणी, अगं सगळे वारकरी पंढरपूरला आले परंतु माझा तुकाराम काही पंढरपूरला येऊ शकला नाही. त्याच्या अंगामध्ये ताप भरला आहे, शरीर तापाने फणफणलंय, मला आत्ताच्या आत्ता देहूला जावं लागले. रुक्मिणी माता म्हणतात की देवा, हो वेड्यासारखं काय करतात? सगळे वारकरी तुमच्या भेटीसाठी तुमच्या दर्शनासाठी मुक्काम दर मुक्काम करत करत पंढरपूरला आले आणि तुम्ही जर मंदिरात नसेल तर वारीला काही एक अर्थ राहणार नाही. म्हणून एकादशी होऊ द्या, बारशी होऊ द्या, काला होऊ द्या आणि काला झाला की तुम्ही बिनधास्त देहूला जा. परंतु भक्ताचं दुःख पाहून देवाचं अंतकरण हे तिळतिळ तुटत होतं. देवाला विटेवर गोड लागेना. देवाने सांगितलं की गरुडा इकडे. काय देवा? गरुडा, आत्ताच्या आत्ता तू देहूला जा आणि तुझ्या पंखांवर बसून तुकोबारायांना पंढरपुरा आत्ताच्या आत्ता घेऊन ये. मनाच्या वेगाने गरुड त्या ठिकाणी देहूच्या आकाशामध्ये झेपावला. देहूच्या आकाशामध्ये गेल्यानंतर गरुडाच्या पंखांचा आवाज तुकोबारायांना आला. गरुड येतो फळात कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. गरुडाच्या पंखांचा आवाज तुकोबारायांना आला. तुकोबारायांना वाटलं की अरे माझ्या देवाचं वाहन आहे म्हणजे गरुड. ज्या अर्थी गरुड आला त्या अर्थी माझा देवही आला असेल. त्यावेळेस तुकोबारायांच्या मनामध्ये विठ्ठलाचं नामचिंतन चालू होतं आणि तुकोबारायांना त्या ठिकाणी गरुडावर बसलेले देव त्या ठिकाणी भासू लागले. पिवळा पितांबर कैसा तुकोबारायांना भासू लागले. गरुड खाली उतरला. बघतो तर काय गरुड एकटाच. तुकोबाराय गरुडाच्या पाया पडतात आणि काय म्हणतात, गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडा
गरुड म्हणतो तुकोबाराया अहो याच्याच करता आलोय, अहो याच्याच करता आलोय. तुकोबाराय म्हटले गरुडा तू म्हणजे माझ्या देवाचं वाहन आहे आणि तुझ्या अंगावर बसणं माझ्या म्हणजे देवाच्या अंगावर बसण्यासारखं होईल, म्हणून मी तुझ्या अंगावर बसून येत नाही. जा आणि त्या विठ्ठलाला सांग की देवा तुलाच भेटण्याकरता देहूला बोलवले. आपण सांगू का देवाला? हिम्मत नाही. पण तुकोबाराने सांगितलं की गरुडा जा आणि देवाला सांग की तुम्हालाच भेटण्याकरता देहूला बोलवले. गरुड गेला. देवाने विचारलं आले का तुकोबाराय? नाही देवा. का? म्हटले तुम्हालाच भेटायला बोलवले. कशी तरी एकादशी झाली, बारशी झाली, काला झाला आणि काला झाल्याबरोबर देव तुकोबारायांच्या समोर देहूला हजर झाले. परंतु तुकोबारायांनी देवाला पाहिल्याबरोबर आपली मान मात्र खाली घातली. देव म्हटले तुकोबाराया हो एकदा तरी माझ्या तोंडाकडे बघा. नाही देवा. अहो एकदा तरी बघा. नाही देवा. 3 दिवसांपासून तुमच्या भेटीची तळमळ मनामध्ये आहे. आषाढीची वारी होती म्हणून यायला जमलं नाही. बरं गरुडाला घेण्याकरिता पाठवलं तेव्हा तुम्ही आले नाही. 3 दिवसांपासून तुमच्या भेटीची तळमळ मनामध्ये आहे. तुकोबाराया एकदा तरी माझ्या तोंडाकडे बघा. तुकोबाराय म्हटले देवा अरे आज मला तुझ्या तोंडाकडे बघण्याची लाज वाटते. म्हटले का? तुकोबाराय म्हटले देवा तू माझ्या 7 पिढ्यांची वंश परंपरेची 7 पिढ्यांची वारी तू आज चुकवलीस, म्हणून तुझ्या तोंडाकडे बघण्याची आज मला लाज वाटते. हेच तुकोबाराय शेवटच्या चरणात वंश परंपरा दास मी अंकित, 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 वंश परंपरा दास मी अंकित. तुका मोकलीता लाज कोणा, तुका मोकलीता लाज कोणा, वास पानने राखीला दारवटा, उपवास पानने राखीला दारवटा, तुका मोकलीता लाज करा, तुका मोकलीता लाज करा, उपवास पारणे राखीला दारवटा, उपवास पारणे राखीला दारवटा. केला भोगवटा आम्हालागी, केला भोगवटा आम्हाला, भोगवटा आम्हालागी, केला भोगवटा आम्हाला केला
हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
माझ्या वडिलांची मेरा असेगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या आमच्या यशोदाई साळुंके, महाराष्ट्रातील नामवंत महिला मृदुंगाचार्य यशोदाई साळुंके, त्याही माझ्या कीर्तनाकरता नाशिकवरून इथं आले. त्यांचेही मनापासून आभार मानते. ज्यांनी असं सुंदर गायन केलं त्या माझ्या मैत्रिणी युवा कीर्तनकार श्रावणीताई आव्हाड, तिचेही मनापासून आभार. साक्षीताई पाटील, त्यांचेही मनापासून आभार. अंजल असेल तिचेही मनापासून आभार. आणि ज्यांनी गायनाची सेवा दिली ते चैतन्य महाराज गायकर, दुसरे अरुण महाराज भांगरे, त्यांचेही मनापासून आभार मानते. ज्यांनी विण्याची सेवा दिली ती माझीच आई, तिचेही मनापासून आभार मानते. तुम्ही सर्व टाळकरी माळकरी मंडळी तुमचे देखील मनापासून आभार मानते. ज्यांनी सुंदर ऑपरेटिंग केली ते माझेच वडील, त्यांचे देखील मनापासून आभार मानते. आणि 2 तास ज्यांनी कीर्तनाची शूटिंग केली ते शूटिंगवाले दादा असतील त्यांचे देखील मनापासून आभार मानते. आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिये राजमा परजमा हराज तुम्ही नाही विचारिला अधिकारमिया बोला. राजमा परजमा हराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वरा माझ्यापैकी करा. राजमा पराज तुझ्या तुम्ही देत ज्ञानदेव करा. की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.